कधी ऐकलंय का एखाद्या वॉर्डमधून येणारा आवाज, जिथे वर्षानुवर्ष कोणी पाऊलही टाकलेले नसेल? आज एक भोवरा फिरणार आहे आणि खेळ सुरू होणार आहे. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. जुना जिल्हा दवाखाना महामार्गापासून थोडा आत नेहमीच एक विचित्र शांतता घेऊन असायचा. मध्यरात्रीनंतर तर ती शांतता अधिकच गडद होई. या शांततेत रोहनला 24 वर्षीय सुरक्षा रक्षकाला त्याची रात्रीची शिफ्ट नेहमीच भयावह वाटायची. तो एकटाच राहायला लागल्यापासून रात्रीच्या शिफ्टमध्ये त्याचा जीव गुदमरल्यासारखा होत असे. इमारतीची प्रत्येक कुरकुर, कुठेतरी दूर वाजणाऱ्या ॲम्ब्युलन्सचा आवाज या शांततेत भयानक भासायचे. आज मात्र एक वेगळाच विचित्र गारठा हवेत होता, जो त्याला आतून कुठेतरी अस्वस्थ करत होता. रोहनच्या कामाची वेळ रोज रात्री 10 ते सकाळी 6 होती. त्याची मुख्य जबाबदारी म्हणजे दवाखान्याच्या सोडून दिलेल्या बंद वॉर्ड्समधून फेऱ्या मारणे. अनेक वर्षापासून वापरात नसलेला तो भाग, जिथे फक्त धूळ आणि जुन्या आठवणींचे थर साचले होते. कित्येकदा त्याला तिथून मुलांच्या खेळण्याचा, हसण्याचा आवाज आल्याचा भास होई. तो स्वतःला समजावे, असेल वारा, जुनी इमारत आहे, आवाज होत असतील. पण आज त्याच्या मनातील ही समजूतही डळमळीत झाली. आज त्याची फेरी त्याला वॉर्ड 3B कडे घेऊन गेली. बंद वॉर्ड्समध्ये सर्वात जुना आणि भयावह म्हणून त्याची ख्याती होती. या वॉर्ड्समध्ये काही वर्षापूर्वी एका संसर्गजन्य रोगामुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला होता, अशी एक जुनी अफवा रोहनने ऐकली होती. जसा तो वॉर्डच्या दाराजवळ पोहोचला तसा त्याला आतून एक अस्पष्ट पण स्पष्ट असा लयबद्ध आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकून रोहनच्या अंगावर सरकन काटा आला. हे वारा किंवा जुन्या इमारतीचे आवाज नव्हते, हे काहीतरी वेगळे होते. रोहन जागीत थिजला. त्याने स्वतः 1 तासापूर्वीच हा वॉर्ड तपासला होता. सगळं शांत आणि रिकामं होतं. त्याच्या छातीत धडधडू लागले. त्याने आपली बॅटरी घट्ट पकडली. तिचा प्रकाश त्या गडद भयान अंधारात एक क्षीण आशेचा किरण होता. त्याने थरथरत्या हातांनी वॉर्ड 3Bचा जड लाकडी दरवाजा हळू ढकलला. दरवाजातून आत डोकावताच त्याला दिसले की खोली तशीच होती जशी त्याने सोडली होती. धूळ चढलेल्या रिकाम्या पलंगाच्या रांगा, पलंगावर पांढऱ्या चादरी पडलेल्या होत्या, ज्या अंधुक प्रकाशात प्रेतांसारख्या दिसत होत्या. त्याने डोळे मिटून उघडले. टपटपचा आवाज आता थांबला होता. रोहनने एक मोठा श्वास घेतला. स्वतःला धीर देत तो आत शिरला. त्याने आपली बॅटरी खोलीभर फिरवली, पण काहीच दिसले नाही. त्याला वाटले की तो भास असावा, त्याच्या मनाची भीती असावी. तो वळणार होता तेव्हा त्याला पुन्हा तो आवाज ऐकू आला, यावेळी जवळून, अगदी त्याच्या मागे असल्यासारखा. तो आवाज डावीकडील 3ऱ्या पलंगाखालून येत होता. रोहनच्या शरीरातील प्रत्येक पेशी त्याला ओरडून सांगत होती, पळून जा, जीव वाचव. पण एक विचित्र, अनियंत्रित कुतूहल किंवा कदाचित निव्वळ भीती त्याला जागेवरच खिळवून ठेवत होती. त्याचे पाय जड झाले होते. त्याने हळूहळू
अत्यंत सावधपणे आपली बॅटरी खाली केली. पलंगाखाली एक लहान जीर्ण लाकडी भोवरा स्थिर पडलेला होता. तो एक जुने खेळणे होते, ज्या प्रकारची मुले काही वर्षापूर्वी खेळत असत. रोहनने ते यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. त्याच्या मनात एक विचार चमकून गेला, हा भोवरा इथे आलाच कसा? तो त्याकडे पाहत असतानाच त्या भोवऱ्याने डळमळायला सुरुवात केली. मग तो फिरू लागला. सुरुवातीला हळू, मग वेगाने. त्यातून एक मंद, गोड गुणगुणण्याचा आवाज येऊ लागला. जसा जसा तो फिरू लागला तसा तसा वॉर्डभर एक अस्पष्ट पण स्पष्ट असा मुलांच्या हसण्याचा आवाज भरून राहिला. तो आवाज त्याच्या आजूबाजूला सर्वत्र येत असल्यासारखा वाटत होता. रोहनला तो आवाज ओळखीचा वाटू लागला, जणू त्याने तो यापूर्वी कधीतरी ऐकलेला असावा. एक अनामिक भीती त्याच्या मनात घर करून बसली. रोहन थरथरत्या पायांनी मागे सरकला. त्याचा पाय कशावर तरी अडखळला. तो खाली पडला. त्याच्या हातातून बॅटरी निसटली. ती त्याच्या शेजारच्या पलंगाखाली गेली. त्यामुळे वॉर्ड जवळजवळ पूर्ण अंधारात बुडाला. फिरणारा भोवरा अजूनही गुणगुणत होता. आता तोच एकमेव प्रकाशाचा स्तोत्र असल्याने भिंतीवर विचित्र नाचणाऱ्या सावल्या पडत होत्या. मुलांच्या हसण्याचा आवाज वाढला, जवळ आला आणि अचानक ते हसणे त्याच्या कानात कुजबुजले. रोहन, आठवतंय का? तो धडपडून उठला. दरवाजा शोधण्यासाठी अंधारात चाच पडू लागला. त्याचे हात थंड धातूच्या दाराच्या हँडलला लागले. त्याने ते फिरवले, पण ते हलेना. त्याला कुलूप लागले होते. कसं शक्य आहे? मीच तर लॉक उघडला होता. त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर उठले. फिरणाऱ्या सावल्यांमधून त्याला ते दिसले, लहान पारदर्शक आकृत्या, जणू मुलांच्या अस्पष्ट बाह्यरेषा प्रत्येक पलंगाखालून बाहेर येत होत्या. त्यांचे डोळे गडद पोकळ होते आणि ते रोहनवर खिळले होते. ते त्याच्याकडे सरकू लागल्या. त्यांचे हसणे आता एका मृदू दुःखद विलापात बदलले होते. जणू काहीतरी गमावल्याचे दुःख ते व्यक्त करत होते. त्या मुलांच्या आकृत्या त्याच्या जवळ येत असताना रोहनच्या डोक्यात काही आठवणी चमकू लागल्या. अस्पष्ट चेहरे, लहान मुलांचे हसणे आणि एक विचित्र भोवरा. तो लहान असताना त्याला एक लहान भाऊ होता. रोहनने नेहमीच आपल्या भावाला डावलले होते. त्याला कधीच त्याच्या खेळांमध्ये सहभागी करून घेतले नाही. एका दिवशी त्यांनी एका जुन्या पडक्या घरात लपाछपी खेळायला सुरुवात केली. रोहनने त्याच्या भावाला एका अंधाऱ्या खोलीत लपवले होते आणि त्याला सांगितले होते की तो त्याला शोधणार नाही. रोहन त्याला शोधायला गेलाच नाही. तो खेळ विसरून गेला. आपल्या मित्रांसोबत खेळत राहिला. जेव्हा त्याला आठवले तेव्हा खूप उशीर झाला होता. त्याचा लहान भाऊ त्या अंधाऱ्या खोलीत एकटाच घाबरून मरण पावला होता. त्याच्या हातात त्याचा आवडता लाकडी भोवरा होता. ती मुले आता त्याच्या अगदी जवळ आली होती. त्याच्या थंड स्पर्शाने त्याला वेढली. फिरणारा भोवरा, जो आत्तापर्यंत प्रकाशाचा स्तोत्र होता, तो अचानक थांबला. गुणगुणण्याचा आवाज पूर्णपणे बंद झाला आणि मग पूर्ण शांतता. रोहन भीतीपोटी गोठून उभा राहिला. त्याला मुलांच्या डोळ्यात त्याला आपला लहान भाऊ दिसला. त्याला आठवले तो लहान भाऊ किती एकटा होता. त्याला आठवले त्याला किती भीती वाटली असेल. त्याच्यासमोर सर्वात जवळ असलेल्या मुलाच्या आकृतीने आपला हात उचलला आणि त्याच्या गालाला स्पर्श केला. रोहनला एक थंडगार स्पर्श जाणवला, जणू त्याला कुणीतरी थप्पड मारली. मग त्याच्या कानात एक आवाज कुजबुजला, जो त्याच्या लहान भावाचा होता.
खेळ संपलेला नाही दादा, आता तुझी पाळी आहे अंधारात लपण्याची. सर्व काही अंधारमय झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहनच्या जागी नवीन सुरक्षा रक्षक कामावर आला. रोहन कुठे गेला हे कुणालाच कळले नाही. दवाखान्याच्या जुन्या वॉर्ड 3B मध्ये एका पलंगाखाली एक जुना लाकडी भोवरा सापडला. तो शांत होता, पण त्यात एक गूढ, कधीही न संपणाऱ्या खेळाची आठवण होती. तर ही होती आजची बाई कथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाई कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.